अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे राज्यातल्या 66,000 शेतकऱ्यांना फटका बसलाय। त्यांना सरकारकडून 53 कोटी 73 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे। या संदर्भातले शासन निर्णय जारी करण्यात आले। अवकाळी आणि अतिवृष्टीमुळे राज्याच्या विविध भागातील 66,000 शेतकरी बाधित आहेत। एकूण 50,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालंय। वाशिम जिल्ह्यात 67,000हून अधिक शेतकरी एनपीएमध्ये अडकलेत। त्यांच्यावर 339 कोटी रुपयांची थकबाकी आहे। त्यांना नवीन कर्ज मिळणं कठीण झालंय। यासाठी निकष जाहीर करून अंमलबजावणी सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यातल्या तब्बल 9,66,000 शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी खरीप हंगामातल्या विविध पिकांसाठी पीक विमा काढला होता। मात्र अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान होऊन अद्याप विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळालेली नाही। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटतोय। वाशिम जिल्ह्यामध्ये 2025च्या खरीप हंगामात अतिवृष्टी, अनियमित पाऊस आणि रोगांमुळे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। पीक विमा योजनेअंतर्गत भरपाई मिळणं हे अपेक्षित असताना शेतकरी अद्याप वंचित आहेत। जिल्ह्यातील 1,99,000 हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित आहे आणि नुकसान भरपाई देण्यामध्ये मोठा विलंब झाला आहे। नाशिकच्या येवल्यामध्ये वाढत्या तापमानाचा फटका आता टोमॅटो पिकाला बसू लागलाय। उन्हाचा कडाका वाढत चाललाय। टोमॅटो उत्पादक शेतकरी त्यामुळे संकटात आहे। त्यातच बाजारात आता 6 ते 7 रुपये किलो बाजारभाव टोमॅटोला मिळतोय। नाशिकच्या येवला तालुक्यातल्या कोळेगावमध्ये एका शेतकऱ्याला वांग्याला अत्यल्प दर मिळाल्यानं त्यानं 1 एकर उभं वांग्याचं पीक तोडून फेकून दिलं। बाजारात वांग्याला केवळ 1 ते 1.5 रुपये प्रति किलो असा दर मिळतोय। त्यामुळे उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही असं शेतकऱ्यांनी सांगितलं। अवकाळी पावसामुळे शेतीमालाचे बाजारभाव पडलेत। राज्यातल्या बळीराजा शेतकरी संकटात सापडलाय। आता शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढणार आहे। राज्यातल्या कृषी विक्रेत्यांनी 27 एप्रिलपासून बेमुदत बंदची हाक दिली आहे। विविध मागण्यांसाठी कृषी विक्रेत्यांनी हा बंद पुकारला।